आता पाहूया या युद्धाचा भारतावर काय परिणाम झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान मोदींच्या निवासानी उच्चस्तरीय बैठक, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींसह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवर चर्चा। राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना 20% गॅस पुरवठा करणार। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवर रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन पोहोचलं। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन रशियाचं जहाज भारतात दाखल। हजारो टन एलपीजी घेऊन पायक्सिस पायनियर जहाज भारतात दाखल। पायक्सिस पायनियर जहाज एलपीजी गॅस घेऊन भारतात पोहोचलं। पुढील आठवड्यात न्यू मंगळुरू बंदरावर गॅसचा पुरवठा होणार। कच्च्या तेलाचा दर $150वर पोहोचण्याची भीती। युद्ध आणखी 10 दिवस सुरू राहिल्यास तेलाच्या किमतीत रेकॉर्ड ब्रेक वाढ होण्याची शक्यता। इराणच्या ऊर्जा तज्ज्ञांचा अंदाज। आखाती देशातील युद्धाचा डांबरावर परिणाम। डांबराच्या वाढलेल्या दरामुळे केडीएमसीच्या खड्डेमुक्ती टेंडरला ठेकेदाराची पाठ। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचं काम अडचणीत। खड्ड्यांमुळे अपघाताची भीती, नागरिकांमध्ये संताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावर रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपयांची वाढ। डिझेलच्या दरवाढीमुळे मासेमारी व्यवसाय संकटात। आखातातील युद्धामुळे डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 22 रुपयांची वाढ। त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती। गॅस तुटवड्याचा उद्योगांवर परिणाम होणार। एलपीजी स्टॉक संपायला आल्याने अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता। हिंगणा एमआयडीसीमध्ये 1200 उद्योग धोक्यात। आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, हवामान विभागाचा अंदाज। पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे सरकारचे आदेश। आखाती देशातील युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांवरही परिणाम। 1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता। प्रवाशांवर तात्काळ बोजा पडणार नाही आणि यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्ट। पुणे महापालिकेत राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची समन्वय समिती असणार। सर्वसाधारण सभेचे कामकाज वेळेत पूर्ण व्हावं यासाठी समिती असणार। समितीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे गटनेते असणार। गॅस पुरवठा न झाल्याने आठवड्याभरापासून जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद। कंपन्यांकडून गॅस पुरवठा होत नसल्याने गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ। गॅस संपल्याने रिक्षा चालकाच्या अडचणींमध्येही वाढ। आखाती देशातील युद्धाचा इंधन दरावर परिणाम। रायगडमध्ये पॉवर पेट्रोलच्या दरात ₹2.09 वाढ। पॉवर पेट्रोलचा दर ₹114.48वर पोहोचला। इगतपुरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। 3 स्टार हॉटेल मानस लाईफस्टाईलवर मोठा परिणाम। कोळशाच्या भट्टीवर इंडक्शन जेवण तयार। गोंदियात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर युद्धाची झळ। पॉवर पेट्रोलचे दर ₹2 तर डिझेलच्या दरात 22 रुपयांची वाढ। सर्वसामान्य नागरिकांवर दरवाढीचा परिणाम। परभणीत गॅस टंचाईमुळे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। शहरातील अनेक पोहा, वडापाव आणि पावभाजी स्टॉल चालवणाऱ्या व व्यावसायिकांवर दुकान बंद करण्याची वेळ। गॅस टंचाईमुळे मुरबाडमध्ये पुरवठा विभागाची हॉटेल आणि स्वीटमार्टवर धाडी। घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतर्क।